मेट्रो रेल के वित्त निदेशक साइबर ठगी का शिकार। शहर में साइबर अपराध का एक और मामला सामने आया है। नागपुर मेट्रो रेल के वित्त निदेशक हरेंद्र पांडे ऑनलाइन ठगी का शिकार हो गए। बजाज नगर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ प्रकरण दर्ज कर जांच शुरू कर दी है। जानकारी के अनुसार पांडे के बेटे ने उनके बैंक खाते में 1 लाख रुपए जमा करने का प्रयास किया, लेकिन ट्रांजैक्शन फेल का मैसेज आया। इसके बाद पांडे ने गूगल सर्च के जरिए एसबीआई ग्राहक सेवा का नंबर हासिल किया और उस पर संपर्क किया। फोन उठाने वाले अज्ञात व्यक्ति ने मदद करने का झांसा देते हुए पांडे को एक व्हाट्सएप लिंक भेजा। जैसे ही उन्होंने लिंक डाउनलोड की, उनके खाते से 49,499 रुपए उड़ गए। पीड़ित पांडे ने तुरंत बजाज नगर थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। विशेषज्ञों के अनुसार गूगल सर्च पर उपलब्ध फर्जी कस्टमर केयर नंबर के जरिए कई लोग पहले भी इस तरह की ठगी का शिकार हो चुके हैं। जय हिंद। पोलीस स्टेशन बजाजनगर येथे दिनांक 25/8/2025 रोजी तक्रारदार नामे हरेंद्र पांडे हे आले आणि त्यांनी तक्रार दिली की दिनांक 20/8/2025 रोजी त्यांचा मुलगा त्यांच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये ट्रान्सफर करीत होता, तर त्याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत नव्हतं आणि त्याची माहिती त्यांनी त्या मुलांनी तक्रारदार यांना दिली। तक्रारदार यांनी मग गुगलवरती सर्च करून बँकेचा हेल्पलाईन नंबर सर्च केला, त्याच्यावर कॉल केला। त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना एका नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी सांगितले की तुमचा एक टेक्निकल इश्यू आहे, तर तुम्हाला एक आम्ही लिंक पाठवत आहोत .apk असलेली, तर ती लिंक ओपन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। यावरून त्यांनी ती लिंक ओपन केली, तर थोड्या वेळानंतर त्यांच्या अकाउंटमधून 49,499 रुपीज डिडक्ट झाले। मग याबाबत त्यांनी बँकेला विचारपूस केली, असं तेव्हा त्यांना माहीत झाले की त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे आणि अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी त्यांची 49,499 रुपयांनी फसवणूक केली आहे। अशी तक्रार त्यांनी आपल्या इथे दिली बजाजनगर पोलीस स्टेशनला आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला।